नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रवासी यूट्यूब चॅनलवर. आज आपण चाललेलो आहे रायगडवर. रायगडवर जाताना पाचाड हे गाव लागतं आणि इकडे आहे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी. यांच्या समाधीजवळ आलो, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि पुढचा प्रवास सुरू केला. फोटोसाठी सुप्रसिद्ध असं ठिकाण वाघ दरवाजा. कुशावत तलावाजवळ घळईत उतरत वाघ दरवाजाजवळ जात आहेत. किल्ल्यावर चढता चढता आम्ही येऊन पोचलो महादरवाजाजवळ. महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचीचा आहे. किल्ल्यावरनं सिंहावलोकन करावं म्हणून मागे वळून पाहिलं तर टकमक टोकाचं दर्शन झालं. मग मित्राने मला सांगितलं वरती खूप काही पाहण्यासारखं आहे. मग मी पण उत्स्फूर्तपणे त्याला विचारलं काय काय पाहण्यासारखं आहे. तर त्याने मला सांगितलं शिरकाई देवीचं मंदिर, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक, बाजारपेठ, नगारखाना, राजसभा, रत्नशाळा, राजभवन, मेन दरवाजा, पालखी दरवाजा. मित्र सांगत असतानाच आम्ही येऊन पोचलो हत्ती तलावाजवळ. महादरवाजातून थोडेच पुढे आल्यावरती जो तलाव दिसतो ना, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्तनासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे. तसेच हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचे धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानाची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिवबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. नगारखाना सिंहासनाच्या समोर जो भव्य प्रवेशद्वार दिसतो तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेलो की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. राज्यसभा. महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला ती ही राज्यसभा. राज्यसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड करून सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मणाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते तख्त सुवर्णाचे 32 मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अंमलीक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली. राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींचा माकानाचे अवशेष दिसतात. या अवशेषाच्या मागची दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भाग प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. किल्ला फिरता फिरता आम्ही येऊन पोचलो किल्ल्याच्या स्तंभाजवळ. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे तो हेच असावे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय काय